खानापूर तालुक्यातील बैलूर ग्रामपंचायतमध्ये पुन्हा एकदा तिथल्या स्थानिक लोकांवर तुकाराम तोराळकर यांच्यावर अन्याय झालेला आहे. 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे घर पडलं. पंचायतीला कळवण्यात आलं. पंचायत रीतसर आली. पंचायतनं मोजमापणी केली आणि फोटो वगैरे काढून त्यांना 5 लाख मंजूर करण्यात आलं. जसं बांधकाम सुरू झालं पहिला हप्ता त्यांना मिळाला. पण शेजारच्यांनी तक्रार केल्यावर ते थांबवण्यात आलं. ज्या वेळेला रीतसर यांना परवानगी दिली त्यावेळेचे पेपर्स बघून देण्यात आलं होतं. यांचं बांधकाम किती आहे, किती फूटचं आहे याची रीतसर परवानगी दिली होती. मग तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतचं कर्तव्य होतं की ग्रामपंचायतवाल्याने ज्या तक्रारकर्त्याला बोलवून समजूत घालण्याची गरज होती. पण ग्रामपंचायत असं केलं नाही आणि त्यांचे 5 लाख रुपये मंजूर झालेलं एकच हप्ता दिला, बाकीचा हप्ता दिला नाही. त्यामुळं ह्या परिवाराला उघड्यावर बसावं लागत आहे. ना घराला खिडक्या आहेत, छप्पर नाही, काय नाही. अशा परिस्थितीत दिवस काढत असताना स्लॅब काढण्यासाठी व्याजानं पैसे घ्यावे लागतात. ते 5 लाख येणाऱ्या आशेनं व्याजानं पैसे काढून घर बांधण्यात येतं, स्लॅब घालण्यात येतं. पण ते 5 लाख काही येत नाहीत. आज ते 5 लाखाचं व्याज किती झालं देवाला माहीत. पैशासाठी तगादा सुरू आहे. ह्यांना काय करावं समजत नाही. वडील हात फ्रॅक्चर झालेला होता, हात मोडलेला आहे. आई म्हातारी आहे, 4 मुलं आहेत आणि काम करून संसार चालवत आहे. तर अशा परिस्थितीत आज त्यांची व्यथा ऐकण्यासाठी आज कुमुदा TV आणि आमचे सहकारी आज आम्ही इथं बैलूर गावामध्ये आलेलो आहे. तुकाराम सातेरी तोराळकर यांच्याकडे. कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार रे अशी जागा ढूंढत आहे. कोणी घर देतं का रे? घर काय रे बाळा? खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेले. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्धाधिक तुटून गेले. समुद्रांच्या लाटांवरती, वणव्याच्या जाळावरती झेपझुंजा घेऊन तुफान आता थकलंय. जळके तुटके पंख पालवीत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, तुफान आला, तुफानपणच नडतंय रे. अरे बाबा, कोणी घर देतं का रे? घर तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. एक हवं लहान घर, पंख मिटून पडण्याचं. कसं सांगायचं सरकार? कुणी घर देतं का रे? तर अशा परिस्थितीत आज त्यांची व्यथा ऐकण्यासाठी आज कुमुदा TV आणि आमचे सहकारी आज आम्ही इथं बैलूर गावामध्ये आलेलो आहे. तुकाराम सातेरी तोराळकर यांच्याकडे. 2 वर्ष झाली आता पावसाने पडलं. मागली भीज पडली. 2 वर्ष भीज पडून हे झाले. त्या पंचायतीने येऊन पुटू मारून सगळं करून गेले. आणि पंचायतीनं सगळं पैसे मंजूर झाले. पैसे मंजूर झाल्यावर पाठच्या बाजूंच्या तक्रार केल्या, त्यात म्हणून सगळंच अडवले. म्हणजे तुम्ही बांधकाम सुरू असताना मागच्यानं तक्रार केली. मग ते तुमचं रीतसर किती आहे हे बघूनच परवानगी दिली होती तुम्हाला? हो. मग तिला काही समजूत घातले का नाही पंचायतनं की त्यांची जागा आहे काय म्हणून? पंचायतीचे लोक ते काय सांगू हे बघून आले, ते ऐकत नाही म्हणून सांगवलं. ते काय झालंय नेमकं? काय घडलं? घर केव्हा किती वर्षापूर्वी पडलं? काय झालं? घर आमचं पडून आता 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. आता आम्हाला पैसे मिळतील म्हणून करा म्हटल्याने म्हणून आम्ही केलो. पंचायतीत गेलो, हो म्हणून नोंद केल्याने सगळं केल्याने पैसे आम्हाला 75,000 रुपये मिळाले. परतचे पैसे गेल्यावर काय परत बोलूच तयार नाहीत. परत लईच वेळा गेलो. परत एकदा अर्ज बी दिलो. पैसे मिळत का बघतो म्हटल्याने ते बी अर्ज खिशात घातल्याने घबरले. आम्हाला काय कळू दुसणार. परतच्या वेळेला का नाही आणि परत बी विचारित हटकीतच आहे.
तर त्याला जाऊन भेट त्याचे पैसे देताना आम्ही उभे राहतो म्हणजे आम्ही त्यासनं पैसे देऊ कुठले कर्ज काढून 60,000 रुपये मग देते. घर कसं बांधला तुम्ही? आता पैसे जर ग्रामपंचायतनं दिलं नाही, घराला स्लॅब टाकला की खिडकी नाही तर खिडक्या नाही, दरवाजे नाही, लोकांकडून बरोबर कर्ज काढून हां, कर्ज काढून त्यांची परतफेड केला काय ते? नाही काचे करू आम्हाला नाही अजून करायला. आम्ही आता 4 वर्ष लागून करणार काय करणार हं, परत फेड मजुरी करू का? आम्ही दोघं नवरा बायको मोडून बसलोय. हं. आम्ही मजुरी नाही काय नाही. आता घरात 10 वर्ष घरात बसून आम्ही दोघं नवरा बायको. याने आता 2 वर्ष बसून आहात, मी आता 10 वर्ष झाली. ह्याच्या जन्मालापासून मी घरात आहो. सरकारकडे काय मागणी करताय तुम्ही? काय मागणी करता हेच की आमची आता मागणी आता आमचे परतचे पैसे मिळवून देत जे मंजूर झाले मंजूर तुम्हाला झालेले. सरकारनं द्यावं, द्यावं. पंचायतनं लक्ष घालावं, घालावं द्यावं द्यावं आणि घर पूर्ण करायला करावं. मदत करा. माफी करतो पंचायतीत आम्ही आमचं एवढं काम केल्याने तर आम्ही कुणाला दोष देत नाही. माफी मागतो प्रत्येकाची. हं. खरं आमचं काम एवढं पूर्ण करावं. बरं, काय झालं नेमकं? काय झालं हे आमचं घर 2022 मध्ये पडलं पावसामुळं हं. आणि ते घर पंचायतमधनं येऊन फोटो मारून सर्व्हर करून त्यांनी मंजूर करून दिलं आपल्याला. हं. आणि ते घर मिळवण्यासाठी पंचायतने फोटो मारून सगळं हे केले. परत आम्ही कामाला सुरुवात केली घराला. हं. घर चालू असताना पाठीमागच्या शेजाऱ्याने आम्हाला तक्रार दिली आणि त्या पैशाला अडवणे काय काय तक्रार केली त्यांनी? काय तक्रार केली? त्याचं म्हणणं आहे की आमच्या शेतामध्ये तू घर बांधतोस. मग तुम्ही त्याच्या जागेत बांधताय काय? आमचं घर 1986 मध्ये आमची ही जागा घेतलेली. 56 फूट रुंदी आणि 120 फूट लांब अशी रुंदी जागा आपल्याकडं प्रूफ आहे, बॉन्ड. त्या आम्ही हद्दीनुसार आम्ही बांधत आहे. तरी पण तो म्हणतोय आपल्या हद्दीत तुझं घर आहे म्हणून. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली आणि आमचे पैसे स्टॉप करून ठेवले. मोजणी वगैरे केला नाही का? मोजणी एकदा नाही, 2दा नाही, त्यांनी बरेच 6-7 वेळा मोजणी कुणी आणली. मागवलं मोजणी? त्यांनी शेतवाल्यांना बरं, मागवलं. मग त्या मोजणीमध्ये काय निघालं? तुम्ही त्यांच्या हद्दीत बांधलाय काय तुमच्या हद्दीत बांधलाय निघाला? त्याचं तो म्हणतोय की हद्दीमध्ये ती मोजणी सर्व आलीच नाही, त्याच्या आतच आहे, आमच्या हद्दीमध्येच आहे का? तुमच्या हद्दीमध्ये तुम्ही बांधलेला होय. आहे. मग काय तक्रार काय? मग ग्रामपंचायतला कळवलंय तुम्ही आमच्या हद्दीत आम्ही बांधलंय, अहो लक्ष ते घाला. सांगितलं पण ते म्हणालेत की त्याला बोलव आणि काय ते विचार कर. तो म्हणतोय तसं पैसे दे त्याला आणि नंतर हे कर. आमचा काय प्रूफ पैसे देण्याचा? हं. जर त्याने त्याची जागा जर वापरला असतो तर आम्ही त्याला पैसे द्यायला तयार झालो असतो. जर त्याची जागाच नाही घेतली तर आम्ही पैसे कशाला देणार? हं. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच अंतुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाले एकला. सोडू दे जरा उशीर सोडलोस काय धीर रात संपदा पहाट होई रे पुन्हा. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे. जे ग्रामसेवक संघटना आहे त्यांना भेटून आल्यानंतर त्यांनी मला त्यांच्याकडे मांडलाय, ते आज तुमच्याकडे आलेत. ते चौकीदार आमच्याकडे संघटनेचे चौकीदार संघटनेचे हं. उमेदवार आमच्याकडे आले. हं. आता बघू ते काय करतात. ठीक आहे. इंदूर ग्रामपंचायतीतल्या व्याप्तीतील तोराळकरांच्यावर अन्याय झाला असं याचं म्हणणं आहे. 5 लाख मंजूर झाले, कोणाच्या तक्रारीवर त्यांना पैसे न दिल्यामुळे व्याजानं पैसे काढून घर बांधावं लागलं अशी तक्रार तुमच्यापर्यंत आलेली आहे. आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आता एक तर जवळजवळ 2 वर्षे झाली निसर्गानं समतोल बिघडल्यामुळे यांचं घर वगैरे पडलं आहे. त्याचं सगळं पंचनामे वगैरे सगळं झालेलं आहे. त्याची फाईलही माझ्याकडे त्यांनी आणून दिलेली आहेत. एक वेळेला मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांना इंटिमेशन सरासर विचार करून बोलून आलेलो होतो. त्याच्यानंतर आज सगळ्यात त्यांना कुठल्याही पद्धतीचा सोर्स त्यांनी दिलेला नाही. आता कोर्टाचं किंवा कुठलंही हे असलं तरी कोर्टाच्या बाबतीत पाठीमागे जी शेती येते त्या शेतीशी या घराचा
कोणत्याही पद्धतीचा हक्क संबंध नाही आहे. कारण का त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे माझ्याकडे बघून मग आता शेवटी त्यांना थोडा आधार द्यायचं तेवढं आम्ही काम केलं की कुठनंही कसंही करून तुम्ही हात उसणवारी करून एकदा घर बांधून निवारा करून घ्या आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय तुमच्या पाठीशी आहे. आणि ज्या वेळेला हे थोडंफार राहायचं होईल त्यावेळेला कुठलाही चुकीचा हे घेऊ नका, टेन्शन सांभाळा, निर्णय घेऊ नका. तसा DC पर्यंत वगैरे सगळीकडे हे प्रोसिजर आम्ही पाठवून तुम्हाला न्याय द्यायचं काम आणि पंचायतीचे पैसे मिळवून द्यायचं काम आम्ही जरूर करू हे त्यांना एक आश्वासन देऊन गेलो होतो. आमच्या अनेक ह्या तालुक्याच्या संदर्भात सगळीकडे 256 खेड्याचा तालुका असल्यामुळे प्रत्येक पंचायतीमधून आमच्याकडे कुठली ना कुठली मॅटर येते. याच्यापूर्वी ग्रामपंचायत गोल्हाळी तिथं भ्रष्टाचाराच्या बाबतीत पण फार मोठं हे होतं. आम्ही आमच्या पद्धतीनं ते काम हाताळून 2 PDO, 2 इंजिनियर आणि ग्रामपंचायत अध्यक्ष याला सुद्धा दंड केलेला आहे. 2,12,335 रुपये दंड झालेला आहे. हे आमचं कामकाज चालू आहे. आणि या वेळेनं आत्ता आम्हाला यांना भरीव आम्ही शब्द देतो की पंचायतीला ह्या 8 दिवसात पंचायतीनं निर्णय किंवा नाही घेतला तर या कुटुंबासमवेत DC ऑफिसला जाऊन तालुका पंचायत आहे, जिल्हा पंचायत आहे, CEO वगैरे सगळे अधिकारी आहेत. आमचं काम हे न्यायप्रविष्ट आणि कायद्याच्या चौकटीत असणार. ना कुठल्याही पद्धतीचा दंगामस्ती होऊ नये, कुटुंबावर कुठले अन्याय होऊ नये याची दक्षता संपूर्ण तालुकाभर आम्ही करत आहोत. आणि त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून द्यायचं 100% आम्ही काम करू. केल्यानंतर आम्ही थोडा उशीर झाला, म्हणजे आमच्या इतर कामामध्ये यायला उशीर झाला, पण आज आम्ही येऊन इथं पाहणी केलेली आहे. त्या पाहणीमध्ये पाहता फार यांच्यावर अन्याय झाला असं वाटतंय. पंचायतीनं सगळं रीतसर त्यांचं सँक्शन करून 5 लाख मंजूर करून त्यातले 95,000 रुपये त्यांना दिले. बाकीचे राहिलेले पेमेंट पेंडिंग राहिल्यामुळे त्यांनी इकडून तिकडून कर्ज वगैरे काढून घर थोडंफार काम करून घेतलेत. ती लोक ह्यांच्याकडे तगादा द्यायलेत आणि ह्यांना हरॅसमेंट करायचं म्हणून ह्यांनी आमच्याकडे ज्यावेळेस सांगितले त्यामुळे ह्यांच्यावर आता लोकांचे पैसे द्यायचं काही घर चालवायचं अशी मोठी समस्या झाली. त्याचं दखल घेऊन पंचायतनं त्वरित त्यांचे राहिलेले पेमेंट द्यावी अशी आम्ही चौकीदार संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करतो. जर अन्यथा नाही असं झालं तर आम्ही कायद्याच्या चौकटीत तालुका पंचायत, जिल्हा पंचायत त्याप्रमाणे हे करून त्यांच्यावर कसा न्याय मिळवून देता येईल तसं करून आम्ही न्याय मिळवून देऊ. सरकारनं ग्रामपंचायत निवडून दिलेलं कारण त्या ग्रामपंचायतीपर्यंत त्या गावापर्यंत प्रत्येक अधिकारी पोचू शकत नाही. त्यासाठी ग्रामसदस्यांना निवडून दिलेलं असतं त्या गावातील समस्या सोडवण्यासाठी. चूक असेल, चुकीचं असेल किंवा बरोबर असेल त्याचा अभ्यास, सखोल अभ्यास त्या ग्रामपंचायतने केला पाहिजे, ग्रामपंचायत मेंबरनं केलं पाहिजे. आणि पुण्यावर अन्याय होऊ नये, एखादा संसार उघड्यावर पडू नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने जर कारभार सांभाळता येत नाही तर ग्रामपंचायत पाहिजे कशाला हो? मग पूर्वीचे अधिकारी बरे होते ना, केव्हा वर्षातनं 6 महिन्यातनं 2 महिन्यातनं 5 वर्षांना येत होते. न्याय मिळाला नाही मिळाला कुणाला फरक पडत नव्हतं. मग अशा जर प्रकारे जर कारभार होत असेल तर ह्या नागरिकांनी जायचं कुणाकडं? एवढ्यासाठी ग्रामपंचायतनं दक्षता घ्यावं, पुढच्या अधिकाऱ्यापर्यंत ही चौकीदार संघटना जाऊ नये याची दक्षता घ्यावं आणि यांना न्याय मिळवून द्यावं. कुमुदा TV, ब्युरो न्यूज, बेंगळूर.